असू दे. आपण ना सुरुवात बघ कुठलं चाललंय मला आठवलं. सार्थ पेज नंबर 41 आहे बघ. हा, आपण घेत राहू. क्वेश्चन नंबर 3 झालाय आपला. हो, कदाचित ना हा शर्विल येईल परत, कारण त्याचं नेटवर्क बरोबर नाही ना. तो येईल, हा जॉईन होईल. तोपर्यंत तिसरा प्रश्न चाललाय भाऊ. तू सांग बरं, कोणत्या तिसरा झाला. विष्पलेला कोणती लागतात ते झालं ना. हा, मग आता माध्यम भाषया उत्तरत विष्पलायाः शौर्यस्य वर्णनम कुरुत. काय सांगणार सांग बरं तू एकदा तुझ्या पद्धतीने. मराठीतून सांगितलं तरी चालेल. विष्पल शौर्य होता. प्रश्नाचा अर्थ कळला का तुला आधी? नाही टीचर. हा, विष्पलेच्या शौर्याचं म्हणजे पराक्रमाचं वर्णन करा. मग आपण काय करणार, ती गोष्ट थोडक्यात सांगायची. आता मी सांगते ते ऐक. विष्पला ही खेलराज नावाच्या राजाची पत्नी. कळलं? ती खूप हुशार होती, पण पराक्रमी पण होती. एकदा शेजारच्या राजांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. हे सगळं मराठीतून नाही लिहायचं. हा टीचर. हा, वन्स द एनिमी अटॅक ऑन हर काय म्हणतात किंगडम, असं इंग्लिश मधून लिहायचंय. आणि मग तिने काय केलं, ती स्वतः रणांगणात उतरली आणि शत्रू सैन्य असंख्य होतं आहे ना, आणि ती मात्र एकटी होती. तरी सुद्धा ती न डगमगता लढली. शत्रूंनी काय केलं, तिचा एक पाय कापला, पण ती नाराज झाली नाही. एका रात्रीतून अश्विनी कुमारांनी तिचा पाय बसवला आहे ना, लोखंडाचा पाय. आणि परत ती दुसऱ्या दिवशी लढाईवर गेली आणि सगळ्यांना, हजारो सैनिकांना तिने मारलं. अशा तऱ्हेने तिच्या शौर्याचं वर्णन केलं आहे. कळलं उत्तर नीट? हो. हा, परत एकदा तू सांग बरं थोडक्यात. विष्पला ही खेल राजाची बायको होती. ती खूप हुशार आणि पराक्रमी होती. हा, पराक्रमी होती. शी इज इंटेलिजंट as well as she was brave also. हा, तुला इंग्लिश मधून सोपं पडत असेल इंग्लिश मधून सांग, काही हरकत नाही. मराठीतून सांगता येत असेल मराठी. तुमचा आवाज जरा ब्रेक होतो. असू दे ना, ब्रेक झाला तरी तू उत्तर सांग ना बाळा. हॅलो, टीचर. तू उत्तर सांग म्हटलं. हा, ती हुशार आणि पराक्रमी होती आणि ती एका रणांगणामध्ये उतरली आणि ती एकटी होती आणि तिच्या समोर भरपूर सैनिक होते. बरोबर. आणि ती खूप लढली आणि तिचा शत्रूने तिचा पाय कापला आहे ना. पाय कापला. तरी पण ती घाबरली नाही. हॅलो, हा, बोल ना. पण ती घाबरली नाही. मग दुसऱ्या दिवशी तिने लोखंडाचा पाय बसवून घेतला. बरोबर. आणि परत ती खूप पराक्रमाने लढली.
आणि शत्रूचा पराजय केला. आपण ज्या नंबरशी संपर्क कर. कळलं नक्की? आता पुढचा प्रश्न बघ. विश्पला अश्विन कुमारयो ध्यानम किमर्थम कृतवती. प्रश्नाचा अर्थ सांग मला आधी. हॅलो सार्थ. प्रश्नाचा अर्थ सांग मला. विश्पला अश्विनी कुमारांचं ध्यान म्हणजे मेडिटेशन फॉर व्हॉट किमर्थम कृतवती. कशासाठी तिने केलं ध्यान? त्यांची आठवण का काढली सांग मला अश्विनी कुमारांची. हॅलो आवाज येत नाहीये का माझा? येतोय. हा, अश्विनी कुमारांची तिने आठवण का काढली? हॅलो. प्रश्नच नाही कळला तुला? ते कळलं पण उत्तर नाही भेटत. हा, मग आता काय इतकं सोपं आहे बाळा. धडा शिकवला तेव्हा तुला समजलाय ना रे. अश्विनी कुमार हे कोण होते सांग मला. हॅलो हॅलो. नाही ऐकू येत बाळा. सार्थ भोईर. सार्थ ऐकू येत नाही का बाळा तुला? हॅलो. हा, ऐकू येते का आता तुला? टीचर आता येते, ते येत नव्हतं मध्ये. हो ना. अरे अश्विनी कुमार हे कोण होते? नाही माहिती? सर्जन होते, सर्जन. हॅलो, नाही येत आहे आवाज? हा टीचर येतोय. अश्विनी कुमार हे कोण होते? सर्जन. हा, मग ते ती कशासाठी त्यांना आठवण काढत होती? त्यांनी आपला हे बघ कसं लिहायचं बघ. ती रणांगणावर युद्ध करत होती, आहे की नाही? शत्रू सैनिक खूप होते आणि ती एकटी होती. आणि जेव्हा शत्रूने तिचे पाय कापला, आहे की नाही, तेव्हा ती घरी गेली आणि ती मग तिला परत पाय तयार करायचा होता, लोखंडाचा पाय बसवायचा होता. आणि ते अश्विनी कुमार जे होते ते याच्यात एक्सपर्ट होते, आहे की नाही? दे वर एक्सपर्ट इन सर्जरी. कळलं? आणि म्हणून ती त्यांची आठवण काढत होती, ध्यान करत होती. कळलं? आणि त्यांनी मग पाय बसवला आणि तिने युद्ध केलं. कळलं का? हे व्यवस्थित येईल का लिहिता तुला? बघ, प्रयत्न कर. हा, नाही आलं तर मग पुढच्या वेळेला बघू. हा, बरं. आता पुढचा प्रश्न बघा. पाठात धातू साधित अव्ययानी चिनुत पृथक कुरुत. धातू साधित अव्ययानी म्हणजे कुठले रे, माहितीये का? हा टीचर, त्वांत, तुमंत आणि लबंत. शाबास. हा, बघ बरं काय पहिल्यापासून बघ कुठले कुठले येत आहेत.
टीचर कुतवंत. कुठे आहे ते? सेकंड पॅराग्राफ सेकंड लाईन. कृतवंत नाही येणार बाळा. ते कबूद हवी आहे, कळलं का? वानवंत आठवते का शिकवलेलं? हा. मग त्याच्या खाली आहे बघा, दृष्टवा येईल की नाही? दुसरा पॅरेग्राफ शेवटची ओळ सापडली? हॅलो. हा टीचर सापडली. हा, त्याच्यानंतर बघ बरं, चिंतयित्वा आहे, पुढे पुढे जात राहा. तो अंत. त्याच्यानंतर खरं हे तुम्ही शोधायचं, पण नाही, राहू दे. कृत्वा तिसरा पॅरेग्राफ शेवटची ओळ सापडलं का? हो. त्याच्या खालून तिसरी ओळ बघ, निश्चित्यो लेबंत आहे काय? हो. त्याच्यानंतर खाली आहे बघा, प्राप्तुम. त्याच्या खाली आहे बघा, उपविश्य. त्याच्यानंतर या पानावर बघ, पुढच्या पानावर तुला सापडेल बघ, तू शोध बरं. सरळ सरळ ये वरून खाली. दृष्टवा. कुठे दृष्टवा आहे का? हा टीचर, सेकंड लास्ट पॅराग्राफ सेकंड लाईन. हा बरोबर. त्याच्यावर आहे बघ, चली तुम. तू म्हणताय की नाही? पहिला पॅरेग्राफ शेवटची ओळ. हा, चले तुम. हा, आहे की नाही? त्याच्यानंतर झालं, प्रविश्य. खालून तिसरी ओळ आहे बघ, प्रविश्य आहे. हो. ते प्रविश्य कशात येईल? य आहे ना शेवटी. हा, लबंत. हा, लेबंत. झालं, एवढेच आहेत सगळे मिळून. आता पुढचा प्रश्न बघूया. समानार्थम शब्दम पाठात लिखतो. समानार्थी शब्द बघा आता, हे येत आहेत का? माहित नसेल तर लिहून घे. अरी. शत्रु. बरोबर, शत्रु. चरण. पाद. वीर्यम. शौर्यम. शौर्यम, बरोबर. संग्रह. युद्धम. कळलं? किंवा युद्ध, युद्धमच बरोबर आहे. संग्रह, युद्धम. रणांगणम. रणांगणम. रणरंगम. बरोबर, रणरंगम. लिहून ठेव लगेच, म्हणजे लक्षात राहील. रक्षकाः. सैनिक. बरोबर, सैनिकाः. वचन पण तेच पाहिजे बर का. एक वचन असेल, एक वचन. आता रक्षकाः अनेक, म्हणून सैनिकाः. पंडिता. विदुषी. कळलं? पंडित असतं तर विद्वान, कळतंय? पण पंडित आहे स्त्रीलिंगी आहे की नाही, म्हणून विदुषी. भिक्ष.
वीक्षला काय येईल? दृष्ट्वा. दृष्ट्वा. बरोबर. वेदना. पीडा. बरोबर. पीडा. आणि अगणिताः असंख्याः. अगणिताला काय होईल? असंख्याः. असंख्यः. आता विरुद्धार्थक शब्दम पाठात लिखत. विरुद्धार्थक शब्द सांगायचे आता. हो. मित्रम. शूर. शत्रु. मित्रमला शत्रु. कातरता. वीरता. नाही. हो बरोबर बरोबर. उलट अर्थी सांगितलेत नाही का? वीरता. असमर्था. समर्था. बरोबर. शाबास. कातरः. शूरः. कातरहच्या उलट काय येईल? शूरः. शूरः. आणि पराजयः. विजयः. विजयः. बरोबर. आता रिक्त स्थानम पूरयतो. काय करायचंय बघ. हे बघ, पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग. स्त्रीलिंग असलं पुल्लिंग. एक एक भरायचे बघ. पतीही. स्त्रीलिंग काय होईल? पत्नी. बरोबर. पत्नी. रणकुशलः. रणकुशला. बरोबर. आता इकडे शूरा आहे, म्हणजे इकडे काय येईल? शूरः. बरोबर. शूरः. नंतर भीतः. स्त्रीलिंग काय होईल? भीता. भीता. एकाकी. आठवतंय का? नाही. एकाकिनी. बघ दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आहे ना धड्यात. विश्वला तू एकाकिनी. हतोत्साहा. तर इकडे काय येईल? हतीयः. हतोत्सह. हतोत्साह. कळलं का? त्याच्यानंतर नायिका. नायिकाच्या तिथे काय? नायकः. बरोबर. नायकः. समर्था. समर्थः. बरोबर. राजा. राज्ञी. कळलं का? राज्ञी. ज्ञानातला ज्ञ. राज्ञी. हो. आता जो पुढचा प्रश्न आहे ना तो येत नाही बर का. मौखिक कार्य म्हणजे तोंडी करा तरी आपण करून टाकूया. अधोदत्तम कार्यम केन कृतम इति लिखत. प्रश्नाचा अर्थ कळला का रे तुला? वन वर्ड मध्ये लिहायचं. नाही, वन वर्ड म्हणजे काय? कोणी केलं ते काम? कोणी केलं? आता बघ, पहिलं आहे सेनायाः नायकत्वस्य स्वीकरणम. खेलराजः. बरोबर का? खेलराजाने स्वीकारलं. बरोबर. राज्ये आक्रमणम. शत्रू. शत्रवः. अनेक शत्रूंनी केले बर का. खेलराजस्य पश्चात रणरंगम प्रवेश. नाही कळलं? विषपता. विषपला. कळलं का? जयम प्राप्तुम युगपत आक्रमणम.
शत्रूंनी केले ना. शत्रवः हा, शत्रव. द्विगुणित उत्साहेन युद्धम. विष्पला. बरोबर. आणि आलं नाही तर बघून सांगायचं. हा, एक हो. पाद कर्तनम. कोणी केलं रे? एक पाय तिचा कापला. शत्रु. शत्रव. शत्रवः. बरोबर. शिबिरम प्रत्यागत गमनम. शिबिरामध्ये परत गेले कोण? विष्पला. नाही, शिबिरामध्ये परत गेले शत्रवः. शत्रव. सैनिक आहा म्हण पाहिजे तर, आहे की नाही. विष्पलाया दर्शन मात्रेण धैर्यनाशनम. विष्पलाला पाहून धैर्य नाहीस झालं. कोण होतं रे? शत्रवः. बरोबर, शत्रव. सहस्राधिक सैनिकानां संहरणम. विष्पला. बरोबर, विष्पलेनी मारलं ना. आणि आयुधा प्रहारेण उत्साह नाशनम. आयुध प्रहारेण उत्साह नाशनम. तिनेच केलं ना आयुध प्रहार. कळलं का? शस्त्राचा प्रहार केला आणि त्यांचं सगळं उत्साह नाहीसा झाला. कळलं का नक्की? आता हा धडा पूर्ण झाला. मी आता ना काय केलंय माहिती, याचं रेकॉर्डिंग केलंय आत्ता. आणि मी ते आता त्या म्हणजे ग्रुपवरच पाठवेन, म्हणजे सगळ्यांनाच होईल. आता बघ त्याच्या पुढे उपपद विभक्तयः ते घेऊया का लगेच? सार्धभोईर. हो चालेल. म्हणजे व्याकरण होईल. वाच बरं पहिलं. गम द्वितीया पांडवः हस्तिनापुरम अगच्छन्. कळलं? गम आलं की द्वितीया, जिकडे जायचं त्याची द्वितीया. मग आपण सोपं वाक्य कुठलं केलं होतं आठवते? हॅलो, नाही आठवत? रामः वनम गतः. कळलं? किंवा अहम ग्रामम गच्छामि. हे सोपं वाक्य लिहून ठेव तिथे. जिकडे जायचं त्याची द्वितीया. गम म्हणजे जाणे. रामः वनम गच्छत ना. गच्छति. किंवा अगच्छत. भूतकाळेन रामः. रामः वनम अगच्छत. आता त्याच्या पुढे बघ. कुप. कुप म्हणजे काय माहितीये का रे? कुप म्हणजे काय माहितीये का? हॅलो. कुप म्हणजे रागावणे. मग ज्याच्यावर रागवायचं त्याची चतुर्थी. बघा. माता शिशवे कदापि न कुप्येत. म्हणजे काय? आई मुलावर कधी रागावत नाही. रागावत नाही. माता बघ. किंवा मग अगदी सोपं वाक्य अजून असेल. माता पुत्राय कदापि न कुप्यती. सोपं वाक्य झालं की नाही? कुप्पेत म्हणजे विधिलिंग नकार झाला तेव्हा आपल्याला अवघड पडेल, म्हणून आपण काय करूया? सोपं वाक्य लिहूया. माता पुत्राय. पुत्राय. पुत्राय प पतंगातला. कदापि न कुप्यती. कुप्येत नको लिहू, कुप्यती. कारण का? सोपं वाक्य झालं आहे की नाही? पाठ करशील की नाही? पुढचं बघ आता. क्रुध. क्रुध म्हणजे पण रागावणे बर का.
हा क्रुधला पण चतुर्थी वापरतात. ज्याच्यावर रागवायचं त्याची चतुर्थी. पुन्हा तू असं म्हणू शकतो बर का, माता पुत्राय क्रुध्यती. इथे काय आहे? इकडे क्रुद्ध आहे म्हणून क्रुध्यती. ऐकी नाही, स्वामिनी भृत्याय म्हणजे मालकीण नोकरावर रागवते. आपण काय लिहूया? माता पुत्राय कदापि. कदापि नको, क्रुध्यती. कशाला अवघड वाक्य? माता पुत्राय क्रुध्यती. सार्वभौम आपण आता बंद करूया का? उद्याला घेईन. हो टीचर चालेल. कारण झाला आता. चल. हा बाय टीचर. बाय.